आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप जी यावर्षीपासून सुरू झालेली आहे, तर यावर्षी सुरू झालेल्या स्कॉलरशिपच्या जो स्वाध्याय क्रमांक 1.1 आहे त्याचं विश्लेषण आज आपण घेऊन येत आहोत. यापूर्वीचं जे विश्लेषण आहे स्वाध्यायाचं जे बेसिक आहे तर ते घेतलेलं आहे, आणि इथून पुढे जे आहे ते काय असेल, प्रश्न आणि उत्तर यांचे विश्लेषण असेल. तर प्रश्न क्रमांक 1 पासून आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? खूप सोपा प्रश्न आहे. काय करावं लागेल? फॉर्म्युलाच आहे. क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये काय येईल? 2, आणि यांच्या गुणाकारात काय येईल? एकूण संख्या. मग एकूण संख्या किती आहेत बघा, 21 ते 90 पर्यंत किती संख्या असणार आहेत? 90 वजा 20, 70 संख्या असणार आहेत. किती संख्या असणार आहेत? 70, कारण की 21 पकडतोय. मग आता पहिली संख्या आहे 21, शेवटची संख्या काय आहे? 90, भागाकारामध्ये येईल 2, आणि एकूण संख्या किती आल्या? 70. बेरीज करा, किती आली? 111 भागाकारात 2, 70. 2 ने 70 ला भाग जाईल, येईल 35, आणि 111 आणि 35चा होईल गुणाकार. मग जे येईल ते उत्तर येईल बघा, 111 आणि 35. तर काय येईल? 5 येईल 3 वेळा, आणि 3 येईल 3 वेळा. बघा, 5, 8, 8, 3, 3885 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर त्या जोड्या आहेत एकूण 8. कोणत्या कोणत्या जोड्या आहेत त्या? 3 व 5 आहे, 5 व 7 आहे, 11 13 आहे, 17 19 आहे. त्यानंतर 29 31 आहे, 41 43 आहे, 59 61 आहे, 71 73 आहे. तर एकूण किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. 1 ते 20 मध्ये 4 आहेत, आणि त्यानंतर उरलेल्या एकूण 8 आहेत. बघा, x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर x ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? तर आपण पकडूया, x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. आपण x ला 17 मानलं, बघा, 17 ही 17 ने भाग जाणारी संख्या आहे. दुसरी गोष्ट विषम संख्या पण आहे. तर 17 ने भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या आता कसं काढावं लागेल? बघा, 17च्या पाड्यातल्या संख्या पाहिजेत. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 चौक 68. मग ही पहिली समसंख्या येईल, पहिली सम येईल, आणि ही दुसरी समसंख्या येईल. ठीक आहे, ही काय येईल? पहिली समसंख्या, ही दुसरी समसंख्या. मग मला सांगा, 17 आणि 68 मध्ये कितीच फरक आहे? 68 वजा 17 51चा, म्हणजे x मध्ये किती मिसळल्यावर पुढची समसंख्या मिळेल आपल्याला? 51. x अधिक 51 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. किंवा हाच प्रश्न सोडवण्याची दुसरी पद्धत बघा. आपण कसं करत असतो की x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर x ही काय विषम संख्या आहे. मग आपल्याला समसंख्या शोधायची. मग त्याच्यात एक मिसळा, समसंख्या येईल. बरोबर, एक मिसळा की समसंख्या येईल. पण आपल्याला दुसरी समसंख्या विचारली त्याच्यानंतरची, मग त्याच्यामध्ये किती मिसळावं लागेल? पुढची समसंख्या ही झाली पहिली समसंख्या, आणि त्याच्यामध्ये 2 मिसळले की त्याची पुढील समसंख्या मिळली. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे होतं आपलं? x अधिक 3. पण ही संख्या 17 ने भाग जाणारी पाहिजे होती, म्हणून हे 3 ला 17 ने गुणायचं. तर काय येईल? x अधिक 51 पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, आपण इयत्ता 5वी आणि 8वी जी स्कॉलरशिपचे विद्यार्थी तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी जे आता थोडेच दिवस राहिले, आता जवळपास 2च महिने राहिले त्यांच्या परीक्षेला, तर 2 महिन्यासाठी आपण एक रिव्हिजन बॅच लॉन्च करतोय. तर त्या रिव्हिजन बॅच मध्ये काय काय असेल, तर एक 2 मिनिटं मी सांगतो आणि मग पुढील लेक्चर चालू करतो. तर त्या रिव्हिजन बॅच मध्ये टेस्ट सिरीज असतील, ज्याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन
सॉल्व्ह करून घेतले जातील तुमचे आणि प्रत्येक टॉपिकची जवळपास रिव्हिजन होऊन जाईल आपली, जेणेकरून काय होईल की रिव्हिजन झाल्यामुळे आपला स्कोअर 25-25, 30-30 मार्काने वाढेल. जवळपास 20 टेस्ट असतील. डेली एक जरी टेस्ट म्हणलं तरी आपल्या 30 टेस्ट होतील. त्याच्यामुळं काय होईल की आपले स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस खूपच वाढून जातील. दुसरी गोष्ट हे असतील लाईव्ह क्लासेस, डेली लाईव्ह क्लास असेल, रेकॉर्डेड पण आपली बॅच आहेच, रेकॉर्डेड पण तो क्लास दाखवण्यात येईल. आम्ही तुम्हाला ई बुक पाठवूया, एक्झाम बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. ज्या ज्या टॉपिकच्या नोट्स इम्पॉर्टंट आहेत त्याच्या PDF नोट्स दिल्या जातील. प्रत्येकाशी 1 to 1 कन्व्हर्सेशन असेल. 5,000 प्लस MCQ तुमच्याकडून सोडवून घेतले जातील आणि हे सर्व आपण नवीन पुस्तकामधून जे आहे 2026 त्यामधून ते घेणार आहोत. तर आपला जो क्लास आहे त्याच्यामधले सगळे टीचर कसे आहेत, बेस्ट आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या बेस्ट टीचर कडून शिकणार आहात. तर क्लास कसा असेल की कम्प्लीट रिव्हिजन असेल, डाऊट सॉल्विंग सेशन असेल, पेपर सॉल्विंग असेल, हे सर्व असेल. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी आम्हाला विचारू शकतो, प्रश्न आडलेला विचारू शकतो. तर ही बॅच फक्त आणि फक्त 499 रुपयाला असेल. ही बॅच कधीपासून चालू होते तर 1 जानेवारी पासून चालू होते 2026च्या. आणि ही बॅच आपली जो स्कॉलरशिपचा पेपर आहे 22 फेब 2026चा, तर त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित बॅच असेल. एका महिन्यामध्ये आपण हे सगळं करणार आहोत. तर बघा, हे बॅच ज्यांना ज्यांना लावायचे, आता तुमचे मित्र असतीलच 8वी मध्ये 5वी मध्ये, तर त्यांना आपल्या बॅच संदर्भात माहिती द्या. हा आपला मोबाईल नंबर आहे खालचा. दोन्ही मोबाईल नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. दोन्ही नंबर चालू आहेत आणि तुम्ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही लगेच मेसेज करून आम्ही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करू. व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जॉईन करू आणि मग तुम्हाला तिथून ऑनलाईन लेक्चर मिळून जातील. ठीक आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 4. काय आहे प्रश्न क्रमांक 4? पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज हे 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे? आता 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज. आता बघा, 1 ते 10 पर्यंत कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि कोणती संख्या आहे? 23. तर ह्यांची बेरीज करूया आपण. बघा, 7 आणि 3 10 आणि 5 आणि 2 7, 17 आली बेरीज ह्यांची. ठीक आहे, 10 आणि 7 17, ही झाली 30 आणि ही पण झाली 30. ह्यांची बेरीज झाली 60 आणि ही आली 23. तर बघा, 60 आणि 17 किती झालं? 77. 77 अधिक 23 बेरीज किती आली? 100. तर 100 पेक्षा 44 ने मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त, म्हणजे 100 पेक्षा 44 ने जास्त म्हणजे 144. कोणाची बेरीज 144 येते? तर बघून घ्या, पर्याय क्रमांक 1 ची बेरीज 144 येत आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. ठीक आहे. मग पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्या मिळते? आपण मागील लेक्चर मध्ये ते लिहून घेतलेले आहेत. मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 11 आहे, 13 आहे, 17 आहे. ठीक आहे. 11 13 17. त्यानंतर कोणती आहे? 31 आहे, 37 आहे. 31 37. त्यानंतर बघा 61 मध्ये तर नाही. बघा, आपण जर स्लॉट पकडले 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90, 91 ते 100. तर बघा, जिथं जिथं समसंख्या आहे पहिला अंक ते येऊ शकत नाही, समवाला येऊ शकत नाही तिथं, कारण त्यांची उलट केलं तर समांक येईल, त्याच्यामुळं येऊ शकत नाही. तिथं 5 येईल, हे पण येऊ शकत नाही. मग राहिल्या एवढ्याच. ठीक आहे. मग 11 ते 20 मधील झाल्यात, 31 ते 40 मधील झाल्यात. आता 71. पुढची संख्या येईल 71, 73, 79. 71, 73, 79 आणि मग येईल 97. तर किती संख्या झाल्या? एकूण 9 संख्या झाल्या. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4
आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा जोड्या कशा लावायच्या असतील. ही जोडी झाली, ह्यांची जोडी झाली, ही जोडी झाली, ही जोडी झाली. तर ह्या आदला बदल केला तरी मूळ संख्याच मिळते. पुढे 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. मग 3 क्रमवार विषम संख्या कशा असणार? पहिली विषम संख्या समजा आपण ए घेतली, ए घेऊया. तर दुसरी विषम संख्या काय येईल? ए अधिक 2. आणि तिसरी विषम संख्या काय येईल? ए अधिक 4. 2-2चा फरक असतो विषम संख्यांमध्ये. तर 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज वाय आहे असं पाहिजे होतं, वाय आहे. ठीक आहे, तिथं मिस झाला असेल. तर ह्यांची बेरीज वाय आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. मग सगळ्यात मोठी विषम संख्या काय येईल बघा. सगळ्यात मोठी विषम संख्या मधली विषम संख्या y/3 येईल. मधली जी विषम संख्या आहे, मधला जो अंक येईल तो येईल y/3. आणि मग त्याच्या पुढचा अंक काय येईल? y/3 अधिक 2. ठीक आहे, हा काय येईल? सगळ्यात मोठा विषमांक. आणि त्याच्या पुढील समसंख्या म्हणजे त्याच्यात एक मिसळावं लागेल. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. तिथं वाय पाहिजे होतं, ते प्रिंटिंग मिस्टेकमुळे झालेलं आहे. आता पुढील पैकी कोणती समूळ संख्येची जोडी नाही? समूळ संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एक असतो. याच्यामध्ये सामायिक विभाजक आपल्याला 2 पण दिसतोय. 2 ने 32 ला भाग जातो, 24 ला भाग जातो. येथे सामायिक विभाजकच नाही. ही समूळ संख्येची जोडी आहे, ही पण समूळ संख्येची जोडी आहे, ही पण समूळ संख्येची जोडी आहे. नाही विचारले, पर्याय क्रमांक 1 येईल. पी ही एक समसंख्या आहे. पी, तर त्या पुढील 39वी समसंख्या काय येईल? पी अधिक 39 ची दुप्पट. समनंतर सम विचारलं तर ते खूप सोपं असतं. ठीक आहे, पुढे बघूया. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे. तर मधली संख्या कोणती? तर 153 ला फक्त 3 ने भागायचं. 51 ही मधली संख्या येईल. आणि त्या 3 संख्या कोणत्या असतील? तर 51च्या आधीची 49, 51 आणि 53 ह्या त्या 3 संख्या असतील. प्रश्न क्रमांक 10. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती आहे? 2 अंकी विचारले. ते 10 नाही, 15 आहे. बघा, आपण 10 पासून लिहूया. 10, 11, 12, 13, 14, 15. मग विषम संख्याच फक्त बघायच्यात आपल्याला. तर 11 ही संयुक्त नाही, 13 पण नाही. मग पहिली संयुक्त विषम संख्या कोण आहे? तर ती आहे 15. आणि सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या एकच आहे, ती म्हणजे 2. यांचा गुणाकार किती असणार आहे? 30 असणार आहे. पर्याय क्रमांक 4 येईल. प्रश्न क्रमांक 11. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? काढून घेऊया. बघा, 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 ह्या 2 संख्या कशा आहेत? तर ह्या 2 संख्या आहेत मूळ संख्या. यांची बेरीज किती येईल? 52. ठीक आहे, 21 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती असते? 255. त्यामधून जर 52 वजा केलं तर किती येईल? 203. 203 ही संयुक्त संख्यांची बेरीज येईल. 203 कशाची बेरीज येईल? संयुक्त संख्यांची बेरीज येईल. मग आता मला सांगा, संयुक्त संख्येची बेरीज माहिती, मूळ संख्येची बेरीज माहिती, यांचा फरक बघूया. 203 वजा 52, तिथं आलं 151. मग 151 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने भाग जातो का? 3 ने भाग जात नाही. 7 ने भाग जातो का? तर 7 ने भाग देऊन बघा, जात नाही. 17 ने पण भाग जात नाही. फक्त 151 ला 151 नेच भाग जातो. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? आता जोडमूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो? 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. यांच्यामध्ये कितीच फरक दिसतोय? 4चा. त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्येची जोडी नाही. ही जोडमूळ संख्येची जोडी आहे, आहे, आहे. ठीक आहे, मग अशीच आपण 8 जोडमूळ संख्येची जोड्या लिहिल्या. आता पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 29 ते 31 या जोडमूळ संख्या आहेत का? तर त्या आहेत. 29, 31 या सहमूळ संख्या आहेत. बरोबर आहे.
29 31 या मूळ संख्या आहेत, म्हणजे तिन्ही विधानं कशी आहेत तर ती योग्य आहेत. मग याचं उत्तर काय येईल? अ ब क अचूक आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या. मग बघा 4567 मध्ये एक मिसळलं तर 4568 येतं. पहिली समसंख्या आली. मग राहिल्या किती? 6 मिळवायच्या होत्या, राहिल्या 5. 5 ची दुप्पट 10 म्हणजे 4578. ठीक आहे, 4578 आली 6वी समसंख्या. 10वी विषम संख्या. आता 10वी विषम संख्या काय असेल? 10वी विषम संख्या म्हणजे ह्याच्यात डायरेक्ट 20 मिसळावं लागेल. 4587 4587 यांच्यातील फरकाचा वर्ग किती? यांच्यातील फरक किती आहे? 4587 वजा 4578 यांच्यातील फरक आला 9. 9चा वर्ग काय येईल? 81. पर्याय क्रमांक 3. आणि आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न बघा. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज. आता 50 या संख्येच्या आधीची मूळ संख्या 47 आहे, 43 आहे, 41 आहे. यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज. नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्या कोणत्या आहेत? 53, 59 आणि 61. ह्या 3 आहेत. यांची संख्यांची बेरीज, यांच्यातील फरकाला कितीने भाग जाईल? बघा आता बेरीज करूया. 7 आणि 3 10 आणि 11, 4 3 12 आणि 1 13, 9 आणि 1 10 आणि 3 13, हातचा आला 1, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 173 मधून 171 131 वजा केला आपण. इथं आलं 2, इथं आलं 4, 42. 42 ला कशाने भाग जातो? 3 ने जातो, 2 ने जातो, 7 ने जातो, 4 ने जातो का? नाही. तर उत्तर काय येईल? अ ब ड. पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 घेऊन येत आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.